ज्योत्स्नाबाईंचे हे प्रथम पदार्पण त्यांच्या ठायी असलेल्या रूप, संगीत व अभिनय या त्रिवेणी संगमामुळे ऐतिहासिक महत्त्वाचे ठरले। पुढे 1941 साली नाट्यनिकेतन या संस्थेत प्रवेश केल्यावर संगीत अभिनेत्री म्हणून त्या चांगल्या प्रस्थापित झाल्या। त्यांनी या संस्थेत एकूण 11 नाटकांमधून प्रमुख भूमिका केल्या। त्यापैकी संगीत कुलवधूने त्यांना अजरामर कीर्ती दिली। ज्योत्स्नाबाईंच्या अत्यंत लोकप्रिय नाट्यपदांमध्ये कुलवधूमधील सर्व पदे, क्षण आला भाग्याचा, मनरमणा मधुसूदना, एक होता म्हातारामधील छंद तुझा मजला, ये झणी ये रे माघारी, कोणे एके काळीमधील का रे ऐसी माया ही भैरवी, राधामाई या नाटकातलं खेळेल का देव माझे या अंगणी, भूमिकन्या सीतामधील मी पुन्हा वनांतरी फिरेन, मानसी राजहंस पोहतो इत्यादी वानगी दाखल सांगता येतील। कुलवधूतील बोला अमृत बोला याने लोकांच्या अंतःकरणाचा ठाव घेतला आणि या पदाचा आजही नाट्यसंगीतामध्ये आवर्जून उल्लेख केला जातो। त्या काळी महिलांना रंगभूमीवर येणं हे समाजाला अजिबात रुचत नव्हतं। एका नाटकाच्या प्रयोगात प्रेक्षकांमधून एखाद्या व्यक्तीने टोमणा मारला, बाई तुम्ही घरात राहा, रंगमंच पुरुषांसाठी आहे। त्यावर ज्योत्स्नाबाई म्हणाल्या, संगीताला लिंग नसतं, ते फक्त आत्म्याचं स्वरूप असतं। त्या क्षणी सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला।